नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। इथे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा घटक अभ्यासण्यासाठी त्यांनी आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे। एकाच मापाचे दोन काटकोन त्रिकोण कापून घ्या, इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे ते जोडून घ्या आणि त्यामुळे एक आकृती तयार होतीये। ती आकृती तयार होतीये ती आयताची होतीये। तर त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू P आणि Q या काय आहेत, या त्रिकोणाच्या लांबी आहेत आणि त्या आयताच्या सुद्धा लांबी आहेत, हे आपल्याला यावरून दिसून येते। मग यावरून आपल्या काय लक्षात येते ते की आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, म्हणजेच 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर P गुणिले Q। मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर P गुणिले Q छेद 2। हे 2 इकडे जे गुणिले आहेत ती इकडे काय केले, भागाकारात आलेले आहेत। आता यावरून आपण काय म्हणू शकतो की हे मला समजलं। काय समजलं तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार। म्हणजे हे जर 1/2 बाजूला काढले तर 1/2 गुणिले P गुणिले Q म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार। आता इथे P गुणिले Q आपण इथे लिहू शकत नाही, कारण ह्या आकृतीमध्ये P गुणिले Q या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांची नावे वेगळी असू शकतात, म्हणून इथे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार असं लिहिलेलं आहे। आता इथे बघा, काटकोन त्रिकोणामध्ये एक जी भुजा असते ती भुजा पाया म्हणून मानण्यात येते आणि एक जी भुजा असते ती उंची म्हणून मानली जाते, जी काटकोन करणारी बाजू असते ती, म्हणजे ही बाजू। मग आता यामध्ये ते आपलं सूत्र काय तयार होतं, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणजे 1/2 गुणिले हा पाया गुणिले उंची, हे झालं काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र। मग आता इथे जर त्रिकोण ABC हा कोणताही त्रिकोण असेल तर त्याची कोणतीही एक बाजू पायासाठी घेतात, म्हणजे ही पायासाठी घेतात किंवा ही पण पायासाठी घेऊ शकतात आणि त्याच्या समोरील शिरोबिंदूपासून पायावर टाकलेला जो लंब असतो त्या लंबाला त्या त्रिकोणाची उंची असं म्हणतात। ह्या आकृतीवरून तुमच्या ते लक्षात येईल बघा। म्हणून आता इथे जर त्रिकोण आपण PQR घेतला तर QR हा काय झाला, या त्रिकोणाचा पाया झाला। P या शिरोबिंदूपासून या QR या पायावरती जर लंब टाकला तर तो लंब M या बिंदूमध्ये ह्या QRला छेदतो, त्यामुळे ह्या QRचे दोन भाग तयार होतात, QM आणि MR, आणि इथे उंची काय तयार होते, PM ही उंची तयार होते। आता तुम्हाला या आकृतीवरून असं लक्षात आलेलं असेल, ही आकृती पहिली, हे उदाहरण आपण सोडवून बघू। त्यामध्ये त्रिकोण PQR यामध्ये बिंदू M हा रेख QR वरती आहे आणि या M बिंदूमुळे या रेखेचे QRचे दोन भाग तयार होतात, QM आणि MR, आणि या PQR त्रिकोणाचे सुद्धा त्याच्यामुळे ह्या PM रेषेमुळे दोन त्रिकोण तयार होतात। एक त्रिकोण होतो PMQ आणि दुसरा त्रिकोण होतो PMR। मग आता इथे हे त्रिकोण जे तयार झालेले आपले त्रिकोण PMR आणि त्रिकोण PMQ आणि PMR, तर हे जे दोन काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत, मग यामध्ये आपल्याला त्रिकोण PQR याचं माप जर काढायचं असेल, याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, या दोन त्रिकोणांची बेरीज करावी लागणार आहे क्षेत्रफळांची। PMQ अधिक PMR ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे ह्या त्रिकोण PQR त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला इथे मिळणार आहे। ते कसं घ्यायचं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PMQ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PMR, म्हणून 1/2 गुणिले लेंथ ऑफ QM या त्रिकोणाचा पाया झाला PMQचा, गुणिले PMQ मधली PM ही काय झाली, उंची झाली या त्रिकोणाची, गुणिले लेंथ ऑफ PM अधिक 1/2 गुणिले PMR मधला MR हा काय झाला, या त्रिकोणाचा पाया झाला PMR मधल्या, गुणिले त्याची उंची PM झाली, म्हणजे ह्या दोन त्रिकोणांची उंची एकच आहे, समान आहे। म्हणून मग 1/2 गुणिले QM लेंथ ऑफ QM अधिक लेंथ ऑफ MR,
म्हणजे इथे हे जे आपण काय केलं पी एम आणि पी एम ही उंची समान असल्यामुळे ती काय केली कॉमन काढलेली आहे, गुणिले लेंथ ऑफ पी एम हे आपण इथे घेतलं. लेंथ ऑफ 1/2 गुणिले लेंथ ऑफ क्यू आर. आता क्यू आर का तर क्यू एम अधिक एम आर म्हणजे काय होतं तयार एम आर क्यू आर तयार होतो गुणिले लेंथ ऑफ पी एम आपण इथे घेतलं. म्हणजे तिथे लेंथ ऑफ क्यू आर हा झाला पाया आणि लेंथ ऑफ पी एम ही झाली उंची. म्हणून 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची.